जय शिवराय मित्रहो. आपण सर्वजण जाणता की 26 ऑगस्ट 2024 रोजी महाराष्ट्रात कोकणात सिंधुदुर्ग जिल्हा मालवण तालुका राजकोट किल्ल्यावर एक वाईट अशी घटना घडलेली आहे. कारण आपल्या सर्वांचे पालनहार, जनतेचे तारणहार राजे शिवछत्रपती महाराज यांचा पुतळा त्या दिवशी दुर्दैवाने कोसळला गेला. मनाला फार यातना झाल्या, फार वाईट वाटलं. असं नव्हतं व्हायला पाहिजे, पण झालं. अशी माहिती आहे की ह्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे नौदल दिनी तेथे आले होते व त्यांच्याच हस्ते ह्या पुतळ्याचे अनावरण झाले होते. 4 डिसेंबर 2023 रोजी अनावरण झाले आणि 26 ऑगस्ट 2024 रोजी हा पुतळा कोसळला जातो. किती वाईट गोष्ट आहे. आता हे का झालं, कसं झालं, कुणामुळं झालं हे प्रश्न तर उद्भवले जातात. पण जे काही झालं ते खूप वाईट झालं. असं नव्हतं व्हायला पाहिजे, पण त्याचं झालेलं आहे. यामध्ये खूप काही बाबी समोर येतात. सर्वात मुख्य बाब समोर येते. असं म्हटलं जातं की महाराष्ट्र राज्य सरकारने हा पुतळा उभारला होता, त्याला परवानग्या दिल्या होत्या वगैरे वगैरे. मग त्याला राज्य सरकार जबाबदार आहे. जबाबदार कोण आहे कोण नाही ह्या गोष्टी फार वेगळ्या आहेत. जे जबाबदार आहेत, दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई होईल, चौकशी होईल. पुढे ज्या काही प्रशासनामध्ये गोष्टी व्हायच्या त्या होतील. पण काही गोष्टींची दखल आपण दक्ष नागरिक म्हणून घेणं देखील गरजेचं आहे. आज जे काही झालं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चुकीचं आहे ते. पण काही गोष्टींचा आपण विचार करूया. आपणाला माहीत असेल, स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणजे सरदार वल्लभभाई पटेलांचा गुजरातमध्ये पुतळा उभारला गेला. त्यानंतर आपल्या देशामध्ये उंच उंच पुतळे उभारण्याची जणू मोहीम चालू झालेली आहे. त्यात काहीच वाईट नाही, खूप चांगलं आहे. सर्वांना इन्स्पिरेशन मिळते, एक प्रेरणा मिळते आणि पुढे जाण्याचा एक तो चांगला स्रोत आहे. चांगलं आहे. त्याने महापुरुषांची आठवण देखील होते आणि ते नेहमी स्मरणात राहतात. खूप चांगला उपक्रम आहे. पण हे सर्व करताना आपण नेमके काय करतोय याची आपणास जाणीव असणं तितकंच गरजेचं आहे. बरं, एवढे उंच पुतळे आपल्याला उभारायचे, त्याकरता तुम्हाला पुरेसा कालावधी मिळालेला आहे का ते पाहणं गरजेचं आहे. बरं, हा पुतळा कोसळला गेला, वाईट झालंच. त्या पुतळ्यामध्ये नेमकं कोणत्या प्रकारचं साहित्य वापरलं होतं, स्टील कोणत्या प्रकारचं वापरलं होतं, अजून इतर कोणते प्रकार होते, काय काय वापरलं, त्याची काही शहानिशा केली की नाही माहित नाही. बरं, त्याचबरोबर एक नैसर्गिक गोष्ट आहे. कुठलंही कन्स्ट्रक्शन करताना, बांधकाम करताना तुम्हाला पहिला जमिनीचा पोत पाहायला लागतो. व्हॉट इज द स्टँडर्ड ऑफ लँड. ती जमीन खोदल्यानंतर त्यामध्ये खडक किती आहे, मुरुम किती आहे, माती किती आहे याचं परीक्षण करणं, पाहणं ते देखील गरजेचं आहे. बरं, हा पुतळा जो आहे हा समुद्रामध्ये उभारला गेला आहे, समुद्रकिनारी तिथे आहे. तर समुद्रामध्ये वारे नेहमी वेगाने वाहतात. तर हा पुतळा वाऱ्यांचा टिकाव करू शकतो का याचा अभ्यास करायचं काम कुणाचं आहे? राज्य सरकारने म्हणा किंवा ज्या कुठल्या कंपनीने जर कंत्राट घेतला असेल म्हणा, त्या सर्वांनी स्थापत्यशास्त्रज्ञ, आर्किटेक्ट, सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर, सिव्हिल इंजिनियर अशी ज्ञान असलेली माणसं तिथे नेमणूक केली होती का? त्यांनी नेमका अहवाल काय आणला? अहवाल कागदावर आहे, प्रत्यक्षरित्या काय झालं ते पाहणं गरजेचं आहे. एक उदाहरण देतो, कोकणातलंच आहे. कोकणामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुका आहे आणि दापोलीमध्ये बुरुंडे नावाचं एक गाव आहे. त्याच्याजवळच तामसतीर्थ आहे आणि तेथे महाराज परशुराम यांचा 21 फुटी असा भव्य पुतळा उभारला गेलेला आहे. त्याच्या खाली पृथ्वीचा आकार आहे आणि त्या पुतळ्याच्या खाली त्या पृथ्वीच्या आकारामध्ये ध्यान धारणा करण्यासाठी ध्यान कक्ष देखील आहे. मी स्वतः 4 वेळा जाऊन त्या जागेची पाहणी करून आलेलो आहे.
परशुराम महाराजांच्या पुतळ्याला एक देखील तडा गेलेला नाही. मग हा 35 फुटी पुतळा आहे. मान्य करतो की याची उंची जास्त आहे, 21 फूट 35 फूट बरीच फरक आहे. पण भौगोलिकरित्या जर पाहिलं तर हा पुतळा देखील समुद्रावरती आहे. खाली समुद्रावर टेकडे आहेत, तेथे देखील वारा बऱ्याच प्रमाणामध्ये वाहतो. परशुरामांचा पुतळा जो आहे हा 2010 साली उभारला होता आणि हा पुतळा 2023 साली याचं अनावरण झालं. 2010 साल कुठे मित्र हो, आणि 2023 आणि 2024 मध्ये पुतळा कोसळतो. नेमकं काय? एक अजून उदाहरण घ्या. वडाचं झाड असतं, ते उंच वाढतं, त्याची मुळं जमिनीत खोल रुतलेली असतात. त्यांना बॅलन्स व्हावा म्हणून वडाच्या पारंब्या देखील जातात. ती पण एक प्रकारची मुळं आहेत. म्हणजे काय, झाड जेवढं उंच जातं तेवढी मुळे त्याची खाली जमिनीत रुतलेली असतात. एक साधं शास्त्र आहे, साधी गोष्ट आहे. ही गोष्ट तेव्हा त्याच्या लक्षात आली नाही का? कारण सामान्य माणूस हे बोलू शकतो, पण यावरती त्या विषयात पारंगत असलेल्यांचं मत काय? हे झालं ते फार वाईट झालं. हे असं पडणं गरजेचं नव्हतं. बरं, तो पुतळा उभारण्यासाठी निधी अपुरा पडला का, याच्या बाबतीत शहानिशा होणं गरजेचं आहे. सारी गोष्ट आहे. तुम्ही जेवढ्या उंचीचा पुतळा बनवता किमान त्यापेक्षा जास्त खाली तुम्ही फुटिंग बनवलं पाहिजे. ते आपण बनवले का, ह्या बाबतीत आपल्याकडे कोणतीच उत्तर नाही. याचा विचार व्हायला पाहिजे, याच्यावर योग्य तो अभ्यास व्हायला पाहिजे, याच्यावर योग्य ती शहानिशा व्हायला पाहिजे, याची योग्य ती चौकशी झाली पाहिजे, याची योग्य ती तपासणी झाली पाहिजे. कारण सर्व जनता आणि शिवप्रेमी ह्या प्रकारामुळे प्रचंड त्रस्त झालेले आहेत. बरेच जण संतापले देखील आहेत आणि दोषींवर कारवाई ही व्हायलाच हवी. आता इथे अजून एक मुद्दा येतो. पुतळा उभारतायत, इन्स्पिरेशन मिळते, प्रेरणा मिळते, बरं वाटतं, मन भरून येतं, अभिमान वाटतो. पण त्याचबरोबर आपण याचा विचार करतो का? महाराजांनी त्यावेळेस समुद्री किल्ले बांधले, त्यातील किती किल्ले आता व्यवस्थित आहेत? जवळजवळ सगळेच आहेत. किल्ले बांधून 300 वर्षापूर्वी बांधलेले किल्ले 300 वर्ष त्याला उलटून देखील गेली तरी देखील ते किल्ले शाबूत आहेत. सगळे काही भुईकोट किल्ले नव्हते. किल्ले समुद्र आणि दुर्गावर होते, म्हणजे पर्वतावर किंवा डोंगरावरती होते. ते देखील व्यवस्थित आहेत. मग आजचं तुमचं स्थापत्यशास्त्र करतंय काय, सिव्हिल इंजिनिअरिंग करतंय काय, त्याच्यावर काहीच कोणी वाच्यता करत नाही. बरं, गड किल्ले ही आपली स्मारकं आहेत. ते देखील आपल्याला इन्स्पिरेशन देतात, आपल्याला चालना देतात. ते किती गड किल्ले आपण जपतो? गड किल्ल्यावर आपण बऱ्याच वेळा जाऊन कचरा करतो. काही शिवप्रेमी, दुर्गप्रेमी तिथला कचरा जमा करतात, ते गड किल्ले राखण्याचं काम करतात. पुतळ्यांचं जे आहे ते होईल, नवीन पुतळा बनेल देखील, पण महाराजांनी स्वतः घडवलेले जे किल्ले आहेत, जी आपली ऐतिहासिक स्मारकं आहेत, एक जागरूक आणि दक्ष नागरिक म्हणून ती जपणं आपलं परम कर्तव्य आहे. त्यावर आपण लक्ष देणं गरजेचं आहे. मित्रहो, ते झालं ते खूप वाईट झालं. ते व्हायला नव्हतं पाहिजे. त्याच्या मनामध्ये फार यातना आहे. तरी ह्या घटनेवरून मी एवढंच सांगू शकतो, आपली ऐतिहासिक स्मारकं जपा. कारण तेच आपल्याला प्रेरणा देतात. पुतळे बनतील, पण एकदा ऐतिहासिक स्मारकाची विटंबना झाली की पुन्हा ते बनणं शक्य नाही. शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वराज्य निर्माण करून दिलं. त्याचं स्वराज्य करणं हे आपल्या हातामध्ये आहे. त्याचा विचार करा आणि किल्ले, ऐतिहासिक स्मारकं जपा, एवढीच मी आपणास विनंती करतो. झालं ते खूप वाईट झालेलं आहे मित्र. एवढे बोलून थांबतो. जय शिवराय.